असणारी ही घटना मतदानाच्या आधी इथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं कोट्यावधी रुपयांचं घबाड सापडलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे पैसे सापडले त्याच ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय महासचिव असणारे विनोद तावडे देखील होते। त्यामुळे विनोद तावडे यांनी हे पैसे वाटप केले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। क्षितिज ठाकूर यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी काही बॅग देखील समोर आणल्या होत्या, सोबतच पैशांची बंडल जी आहेत ती देखील या कार्यकर्त्यांनी इथे जी पकडली ती देखील माध्यमांना दाखवली। आणि ही दृश्य आपण बघतोय, राजन नाईक भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांना हितेंद्र ठाकूरांनी फटकावलेलं आहे। पत्रकार परिषद सुरू होती परंतु ही पत्रकार परिषद देखील पूर्ण झालेली नाही, कारण पत्रकार परिषद घेता येत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आणि डीसीपी यांना पत्रकार परिषद थांबवण्याचे आदेश दिले आणि मग ही पत्रकार परिषद थांबवण्यात आली। परंतु त्या क्षणाला क्षितिज ठाकूर यांनी इथं बॅग आणा असं म्हटल्यानंतर ही पत्रकार परिषद तातडीनं थांबवली गेली। निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद थांबवता येत नाही असं म्हटलं होतं, असं देखील हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे। यावेळेची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना पुन्हा एकदा आम्ही प्रेक्षकांना सांगतोय, विरारमध्ये राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिव असणारे विनोद तावडे हे ज्या हॉटेलमध्ये होते त्या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर यांनी केलेला आहे। विनोद तावडे हे पैसे वाटप करत होते, त्यांच्याकडे 5 कोटी रुपये होते असा बहुजन विकास आघाडीनं आरोप केलेला आहे। नोटांची बंडल देखील हातात घेऊन हे पैसे उडवण्यात आले होते। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर विनोद तावडेंनी गळ्याला हात लावत शपथ घेत मी पैसे वाटप केले नाही असं म्हटलेलं आहे। परंतु या ठिकाणी डायऱ्या सापडल्या, त्या डायऱ्यांमध्ये पैसे वाटपाचा उल्लेख असल्याचं आमदार क्षितिज ठाकूर यांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून दाखवलेलं आहे। कशा पद्धतीने इथे पैसे सापडले आणि या बॅगमध्ये जे पैसे सापडले होते ते पैसे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। विविध खोल्यांमधून लाखो रुपयांची रक्कम एकत्रित करण्यात आली आणि या सगळ्या रकमेचा आकडा हा 5 कोटी रुपये होता असा दावा हितेंद्र ठाकूरांनी केला आहे। आणि या हॉटेलमध्ये जिथं हे पैसे सापडले तिकडचं CCTV तपासा असं विनोद तावडेंनी म्हटलं होतं, परंतु मजला नंबर 2 आणि मजला नंबर 4 मधले CCTV बंद आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह बातमी आपण बघताय, राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। मी कोणाच्याही दबावाला झुगारत नाही असं हितेंद्र ठाकूरांनी म्हटलेलं आहे। आणि हे आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं इथं मोठ्या संख्येनं बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेल विभांता बाहेर जमले होते आणि या कार्यकर्त्यांना आता इथून बाहेर काढण्याचं काम हे सध्या हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर करतायत। एकीकडे आरोप होतोय आज झालेल्या घटनेच्या अनुषंगानं विवाद हॉटेल ठिकाणी झालेल्या घटनेच्या अनुषंगानं तुळीज पोलीस स्टेशन येथे उचित कायदेशीर कारवाई सुरू आहे। 2 FIR दाखल झालेले आहेत आणि आता देखील जी प्रेस घेतली गेली ती ECIच्या डायरेक्शनच्या अगेन्स्ट घेतली गेलेली आहे। तर त्या अनुषंगानं तो गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस तुळीज पोलीस स्टेशन सुरू आहे आणि आम्ही उचित कायदेशीर कारवाई करत आहोत। ECIच्या डायरेक्शननुसार पूर्णपणे पोलीस प्रशासन, निवडणूक रेव्हेन्यू प्रशासन पूर्ण उचित कारवाई, लिगल कारवाई करत आहे। तर आपल्या माध्यमातून कृपया याला उचित त्याच्यावर देखील आम्ही SST, FST, BST या कारवाई करतात। उचित यंत्रणा त्याची खात्री करतात, समोरच्या व्यक्तीला संधी दिली जाते आणि त्यानंतर जर अनुचित प्रकार घडल्यास कारवाई केली जाते आणि जे अनुचित घडलंय सर्वांवर लीगल कायद्यानुसार कारवाई होणार आहे। भाजपचे नेते आले होते, त्यांनी माहिती दिली होती का? त्याबद्दल माहिती नव्हती तरी आम्ही त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे का? एवढी मोठी सभा होती आणि त्या अनुषंगानं उचित FIR दाखल झालेले आहेत तुळीज पोलीस स्टेशन येथे आणि आता जी प्रेस झाली ती देखील इलिगल होती, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। आता किती पैसे मिळाले नेमकं इथे त्याच्याविषयी तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि काय काय जप्त करण्यात आलं त्याच्याविषयी तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि काय काय जप्त करण्यात आलं नंतर सांगण्यात येईल।